हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सुंदर अशी सकाळची सुरुवात अगदी गोड चहापासून करूयात. तर कुणाकुणाला चहा आवडतो? मला तरी वाटतं प्रत्येकाला चहा हा सकाळचा लागतोच लागतो. माझ्या घरात तर सगळ्यांना सकाळी सकाळी चहा लागतो. उठल्याबरोबर सगळेच आधी चहा घेतात आणि सकाळची सुरुवात करतात. तर सकाळी छान असा चहा घेतला आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात केली. तर चहा पाणी झाल्याच्या नंतर मग सगळी थोडीशी काही भांडी पडली होती ती करून घेतली. किचन कट्टा रात्रीच क्लीन करून ठेवलेला तर असतोच, पण चहा वगैरे झाल्याच्या नंतर थोडेसे भांडे पडतात ते घासून घेतले आणि किचन वटा क्लीन करून घेतला. मला माहिती आहे की आपला खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. किती नाही म्हटलं तरी डेली रुटीनचा हा 4-5 महिन्यानंतर आपला व्हिडिओ येतोय. दिवाळीला लास्ट टाईम टाकलेला मी, त्यानंतर आत्ता टाकते. तर सगळ्यात आधी मी तुमचे आभार मानेन की कारण आपलं चॅनल एवढं छान ग्रो झालं आहे. 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपल्या चॅनलचे आणि 4000 वॉच टाईमसुद्धा कंप्लीट झालेला आहे. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळेच होतं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून थँक्यू. तर सगळ्यात आधी परीला डोसा केला, खाऊ घातला आणि नंतर मग मी लागली माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला. तर फ्रेश अशी ताजी भाजी आली होती दारावरती. छान अशी फ्रेश कांद्याची पात घेतली, कांद्याच्या पातीची भाजी बनवली आणि परीसाठी कुरकुरीत असा डोसा बनवला. तर तिला डोसा खाऊन पाठवून दिलं म्हणजे ती आरामात बसेल माझं स्वयंपाक होईपर्यंत, म्हणून तीसुद्धा माझ्या मदतीला मध्येच आली होती. हे सगळं स्वयंपाक करत करत बाकीचीही कामं आवरून घेतली. सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन वटा क्लीन करून घेतला आणि छान अशी मनाला प्रसन्न करणारी देवपूजासुद्धा केली. स्वयंपाक झाला, देवपूजा झाली आणि जेवणसुद्धा थोडंसं केलं आणि मग केली घरातली साफसफाई करायला सुरुवात. तर साफसफाई करायला आपण हॉलपासूनच सुरुवात करतो. तसं तर सगळ्याच बायकांची कामं ही सगळ्यांची सारखीच असतात. थोडीफार इकडे तिकडे होतंच, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जे ते करतच असतं. तर ज्याच्या त्याच्या सवयी वेगवेगळ्या असू शकतात. तर इथे सगळं आवरून झाल्याच्यानंतर किचनमधलं सगळं आवरून घेते मी आधी आणि मग नंतर साफसफाईला सुरुवात करते. तर इथे किती नाही म्हटलं तरी 10-10:30 वाजलेलेच आहेत. तर या टायमिंगला मी ह्या साफसफाईला सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात आधी काय करते, जे काय सोफ्यावरची कवरे वगैरे आहेत, ज्या गाद्या वगैरे मुले नाचून थोडंसं इकडे तिकडे करतात, तर ते सगळं व्यवस्थित लावून घेते आणि मग नंतर सगळे घरं झाडून घेते. बाहेरचं सुद्धा थोडंसं अंगण झाडून घेते. सकाळी होतं थोडंसं घाई असते सकाळची लवकर, म्हणून पुसलेलं असतं तेवढंसं आणि रांगोळी काढलेली असती. पण बाकीचं जे समोरचं पटांगण आहे ते नंतर झाडते, कारण तिथे बराच वेळ लागतो आणि सकाळचं एवढं लवकर होत नाही. आणि कामे झाल्याच्या नंतर आज मी तुम्हाला छोटीशी होम टूर करणार आहे. लवकर आम्ही आत्ताच रिसेंटलीच या घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत, त्यामुळे सगळा काय पसारा लावणं झालेला नाही आहे व्यवस्थित. तर असा हॉल केलेला आहे. सोफा सेटची एक खुर्ची आणलेली नाही आहे, तिकडेच ठेवलेली आहे. इकडे असा TV ठेवलेला आहे आणि इकडे TV समोर सोफा सेटच्या समोर टेबल छोटा ठेवून त्याच्यावरती TV ठेवली आहे. इकडे असं किचन आहे. किचनमध्ये एंट्री करताच समोर देव दिसतात. किचन वटासुद्धा एल आकारचा आहे, खूप छान आहे, मोठासुद्धा आहे बऱ्यापैकी. इकडे रॅक लावलेला आहे असा आणि सगळे इथं पाण्याची टाकी जवळच ठेवलेली आहे, जेणेकरून पाणी प्यायला घ्यायला मुलांना यांना सोपं पडेल त्यामुळे. आणि इकडे सगळे डब्बे ठेवायचा रॅक आहे तर तो ठेवलेला आहे आणि इकडे फ्रीज आणि असा किचन कट्टा आहे. तर खूप छान आहे हे घर. मी ते रेंटनीच आलेलो आहे काही महिन्यांसाठी. तर असं सगळं आहे. किचनसुद्धा खूप छान आहे. देवालासुद्धा सेपरेट अशी जागा आहे आणि रॅकलासुद्धा मांडणी वगैरे दिली. तर इथे असा ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे छोटासा आणि ड्रेसिंग टेबलमध्ये सगळं साहित्य वगैरे राहतं. त्याच्याच बाजूला एक छोटंसं बेसिंगसुद्धा आहे. तरी इथे बेसिंग दिलेला आहे. बेसिंगच्याच बाजूला इथे आरसा लावलेला आहे आणि तिथेच बेसिंगच्या ड्रेसिंग टेबलच्या समोरच एक बेडरूमसुद्धा आहे. तर अशी आहे ही बेडरूममधला आम्ही बऱ्याच खाट कपाट वगैरे असं काहीही साहित्य आणले नाही आहे. तर तुम्हाला ही आमची होम टूर कशी वाटली किंवा माझं मॉर्निंग रुटीनसुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.